आणि यानंतर पुढे बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। नांदेडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना भाजपची दिलजमाई, अशोक चव्हाणांसह उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि शिवसेनेच्या 3 आमदारांची संयुक्त बैठक। आमदार हेमंत पाटील यांची मात्र या बैठकीला अनुपस्थिती। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पुण्याच्या भोर तालुक्यातील इंगवली आणि दादा कोंडके या मूळ गावाला भेट दिली। पडळकर आणि खोत यांच्याकडून दादा कोंडकेंचं भव्य स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चा। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा, भाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान, काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, शेतकऱ्यांचंही आर्थिक नुकसान झालं। परभणीच्या पोखर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। पुण्याच्या भोरच्या दिवळेमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार, 3 घरांचं छत उडून गेलं, शेतकऱ्यांचं नुकसान, पावसात संसार उपयोगी साहित्य भिजलं, कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर। बुलढाण्याच्या शेगाव शहरासह परिसरात वादळी पावसाची जोरदार हजेरी, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत संवाद दौरा बैठक, मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची ताकद वाढावी यासाठी दौरा, श्रीकांत शिंदे यांचीही प्रतिक्रिया। अकोल्यात आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात वणवण, व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला पाठीवर घेऊन जाण्याची वेळ, अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणा समोर। मालेगावात बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आईसह नवजात बालकाचा मृत्यू, कोणतीही डिग्री नसताना प्रसूती केल्याचं समोर आलं। आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई, सावर्डे कोंडमळा या गावातील विहिरी आटल्या, त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा, पाण्यासाठी जीव धोक्यात घालून मुंबई गोवा हायवे ओलांडण्याची वेळ। मुक्ताईनगरमध्ये शासकीय धान्य गोदामाचे पत्रे उद्घाटनाआधी वादळी वाऱ्यानं उडाले, मुक्ताईनगर तालुक्यात काल पावसाची हजेरी।